चुलीवरची बातच नाही हे की चुलीवर अशी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची झणझणीत अशी शेवग्याची शेंगाची भाजी केलेली आहे. तर बघा, तुम्ही पण बघू शकता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमचाही दिवस चांगला जाओ. चला, मस्त हे कोकिळ गाता यांचा आनंद घेते मी. जसा कोकिळ ओरडला तसे सारे पक्षी जे आहेत ते उठलेली आहे. बघा, जास्त आवाज येते, चाव 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 चाव. कोकिळ उडून गेला तिकडं आणि यांना उठून दिला ओरडून ओरडून. सकाळचा लालबुंद सूर्याचा प्रकाश आकाशात उगवतो तेव्हा संपूर्ण विश्व जणू नव्या जीवनानं भरून जातं. ग्रामीण भागातील शेताच्या मोकळ्या भागातून झाडामागून ह्या लाल गोळ्यातून बाहेर पडणारा प्रकाश हा केवळ दिवसाची सुरुवात नाही, तर जीवनाची आशा आणि ऊर्जेचा संदेश आहे. सकाळची धुंद हवा, शेतात हलणारी पिके, पाने आणि दूरच्या झाडावर बसलेला जो कुहू, त्याचे सूर, हे सर्व या लालबुंद प्रकाशाने रंगलेले असतात. या सूर्योदयाची सुंदरता फक्त डोळ्यांनी नाही तर आत्म्याला स्पर्श करते. जेव्हा तो आकाशात हळूहळू वर चढतो तेव्हा रात्रभराच्या अंधारातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक जीवाला नवसंकल्पनाची प्रेरणा देतो. हा प्रकाश लालबुंद असल्याने त्यात एक प्रकारची संकोच आणि उत्साहाची रसमिसळ असते. जणू सूर्य म्हणतो, मी येतोय, पण हळूहळू तुम्हाला तयार होण्यासाठी वेळ देऊन. उन्हाळ्यातील लालबुंद सूर्य सकाळच्या आभाळात ज्वालासारखा तेजावतो. तप्त किरणांनी धरणीला जागा करतो. शेतातील तापलेल्या मातीतूनही तो नवजीवनाची आस पेरतो. तहानलेल्या पिकांना आशेचा स्पर्श देत कष्टकरी हातांना नव उमेद देतो. कांदी झाली आहे भाजून, ती घेते मसाल्याचं काढून, कारण आता आहे रात्रीची लाईट. जरी टाकी आली तरी पण टाकीचं पुढं मागं प्रॉब्लेम नको व्हायला. संगमनेरून आणावं लागते, आपल्याला काही गाडी येत नाही. चला, आता पातीला ठेवलेलं आहे. आणि आता मी काय करते, हे शेंगा ज्या आहेत ना शेवग्याच्या, हे उकडायच्या आहे मला. पहिलं पाणीच ठेवते. ह्याच्यामध्ये शेंगा दिल्या टाकून त्याचबरोबर हळद आणि मीठ. खोबरा, कांदा, लसूण, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरं, शेंगदाणे. चला, त्याला वाटून घेते मी. बघा, छान मसाला वाटून झालेला आहे. भाजी पूर्ण शिजलेली आहे, एकदम काढून घेते मी. चला, आता भाजीला सुरुवात करूया. पातीला न बदलता काय करते, भाजी करते. याच्यामध्ये टाकलं तेल, असं इतकं काळं काळं होऊन जातं ना, म्हणजे हात बी काळे होतात. कढीपत्ता,
हे टोमॅटो आहे ना पटकन शिजण्यासाठी मी करते थोडंसं चिमूटभर मीठ टाकते. तसं उकडायला आता आपण शेवग्याच्या शेंगा उकडायला मीठ टाकलं होतं, पण अगदी थोडं टाकलं होतं, पण अजून भाजी करताना सुद्धा टाकायचं म्हणून तो विचार करून थोडंसं चिमूटभर टाकलेलं आहे. चला आता भाजी सकाळ तुम्हाला चुलीपाशी दिसत असेल तसं जास्ती टाकी आहे, पण असं आहे की जरी तर गावातच भेटली असती तर मग गॅसची टाकी मी घेतली असते, गॅसवरच केलं असतं, पण आता हे आणावं लागतं संगमनेर रोड, त्यामुळं तो विचार करून मग मी म्हटलं की भाजीचं काम आहे जे उकडायचं काही काम असेल तर ते याच्यावर करत जावं. पण आता उकडून तर झाली, पण काय झालं पातेली जेव्हा एक काळं झालं जेव्हा काळं झालं याच्यातच घ्यावं. आता यामध्ये कोथिंबीर टाकायची. मसाला केलेला मी तुम्हाला दाखवला, पण यामध्ये मी राहिलं इथे टाकायचं धणे पावडर. तर ती धणे पावडरसुद्धा मी काय करते टाकून घेते. ते साधारण 1 चमचा आहे. आता तेल सुटेपर्यंत तळून घेते. थोडंसं हिंग टाकलं. ही पातेलं आहे ना जरा थोडंसं पातळ, त्यामुळे सारखा जो मसाला का आहे ना तो सारखा हलवावा लागतं, कारण कसं आहे खाली जाळ चालू आहे दाणात आणि तो जळू नये म्हणून मग ते सारखं हलवावं लागतं याच्यातून. चला मसाला चांगला झाला आहे. आता याच्यामध्ये मी काय करते शेवग्याच्या शेंगा सगळ्या टाकून घेतलेल्या आहे. त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता उकळी आली का झाली. आता हे लाकडं घेते काढून. आता ही उरलेली कोथिंबीर तर बघा असा कलर आला आहे त्याला मस्त, आणि चवीला पण छान झाली. खूप तिखट पण नाही आहे. उन्हाळ्यामध्ये कसं तिखट जरा कमीच खाल्लं पाहिजे ना. बरंच आहे ना इतकं म्हणजे बसवत नाही आहे घरामध्ये, इतकं गरम होतं आहे, आणि मग कसं उन्हाळ्याचं कसं तिखट कमीच खाल्लं पाहिजे. चला उकळी पण आलेली आहे. आणि चुली पुढं आता हे गॅस जरी आला ना, गॅसची टाकी आली, पण तरी पण कसं आता हे उन्हाळ्यामुळं आहे ना असं घरात बसवत नाही. लगेच असं इतकं गरम होतं ना, त्याच्यामुळं मग मी म्हटलं की सकाळ सकाळी मस्त असं हवा थंड आहे याच्यामध्ये आपली भाजी पण होऊन जाईल. असं ओट्यापाशी ना उभं राहावंच वाटत नाही. असं बघा इतकं मस्त असं उकळी आलेली आणि आपली भाजी झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा किती छान मस्तपैकी झाली आहे आपली भाजी ही. तर गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी, आणि ती पण आपण चुलीवर केलेली आहे. चला आता भाजी झालेली आहे. लाकडं घेते काढून. भाकरी करायची, पण असं आहे की तवासुद्धा ॲल्युमिनियमचं आहे, ते जळल, त्याच्यामुळं ते जरा मला तवे घ्यायचा आहे आणि कढई पण घ्यायची आहे. चव पाहते कशी झाली, एकदम सुपर. चुलीवरचं काय बातच नाही. तसं आरामात झोपलं आहे. इकडं सगळं जे पाणी आहे पाणी दिलं झाडांना छान. आणि मी पण इथंच बाहेर बसली होती. आता गेलं पाणी. हे काय इथे दिलं, एक दुसरं इथं बसलं आहे. असं गारव्याला येऊन बसतात, सगळे खड्डे खराब करून टाकतात. आता इथंच लावलेली झाडं गेली नाही पाहिजे. सागाची लावलेली मी, यांच्यामुळंच जातं ते सगळं. मी बसली होती बाहेर. असं ऊन लागतं ना, काय इतकं झाडाया येतात ना, काय सांगावं. चला आता घरात जाते. आज धुवायला सुरुवात केली. हे ब्लँकेट धुवून काढलं आज, आणि उद्या गोधडी किंवा आता बघू उद्या पापड्या करायच्या आहे. तर बघू पापड्या करेन मी, पण ते झाकणीच्या पापड्या करायच्या आहे मला. चला असं दुपारचं रखरखतं ऊन आहे. चला आपला बाजार आलेला आहे. बाजार घेते आणि बाजार भरून ठेवते. ज्या भाज्या सांगितल्या होत्या त्या नाही मिळाल्या म्हणे.
काय रे केव्हाच बसेल आहे. जसं दुपारपासून मी बाहेर होते तसा हा पण बाहेर. जा ना घरी, 5:30 वाजत आले. जा घरी, जा घरी जा. का भाजीपाला खायचं आहे तुला? चला मी ना 2-4 भाज्या वेगळ्या सांगितल्या होत्या, तर आता हे वेगळे घेऊन आले रे काका. हे एक वेगळं आणलं आहे. चला इकडं दोडके, इकडं फ्लावर, हे भरीसाठी सांगितले होते. वांगी, टोमॅटो नेहमीच आणतात काका. वालाच्या शेंगा, लिंबू. बरं झालं बाई, उन्हाळ्यामध्ये सरबत प्यायला लागतो. मग इतर वेळेस काय आपल्याला करता येतं, इडली विडली डोसे विसे काही पण करता येतं. मग आता काय मटकीची भाजी, उडदाची आमटी असं काही पण बनवता येतं. डाळी साळी उन्हाळ्यामध्ये तर काय आता भाज्या नाहीच राहत, भाज्याच नसतात. चला असं पिशवीमध्येच भरून देते मी आणि अशी होल पाडते, म्हणजे मग कसं टिकून राहतं. आता 8 दिवसानंतर लाईट राहणार, ती रात्रीची, दिवसभर काही एवढी राहत नाही. आणि आजच शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आपण, हे की नाही. चला तिथे भरून वांगे चांगले निघाले तर बरे भरतासाठी टाकले वाल्याच्या शेंगा. आता मी काय करणार आहे, इथून पुढे शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे रेसिपीचा. आता काही लॉंग व्हिडिओ नाही टाकत मी. लॉंग व्हिडिओ आता काय वाल्याच्या शेंगाचं, दोडक्याच्या भाजीचा. चला हे एकत्र ठेवलेलं आहे मी. असं यामध्ये फ्लावर आणि टोमॅटो, तर हे पण ठेवून देते याच्यात. रंगबिरंग झालं आहे सगळं याच्यात. चला आता राहिले लिंब आहे, फक्त लिंब आता याच्यातच ठेवलं. चला अशा पद्धतीने माझा रविवारचा बाजार आता मी भरून ठेवलेला आहे. याच्यामध्ये आणायला काही गेली नव्हती, पण निदान भरून ठेवलेलं आहे. 8 दिवस 4 दिवसात संपून टाकायचं हे. आता चाललं आहे फ्रीजमध्ये. म्हणून कुठे गेली होती? म्हणूला वाटलं बोंबीलच आहे. बोंबील वाटले तुला? लगेच आली धावत खिडकीतून उडी मारत. जा आता. बोंबील नाही आहे, बोंबील नाही सांगितले मी. आणि चला मी आता हे साबुदाणे भिजत घालणार आहे पापड्यासाठी. आणि ते पण पापड्या मला झाकणी पापड्या बनवायच्या, तर याचासुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ टाकीन. तर आधी हे काय करते, आता भिजत घालते. चला हे धुवून घेतलं 2दा आणि आता भिजत घालत आहे. तर अगदी थोडंसं पाणी वर, उकळा साबुदाणा होईल इतपत असं पाणी, अगदी थोडंसं वर. चला आता मी हे ठेवून देते आणि उद्या सकाळी याच्या पापड्या बनवणार आहे. तर चला मंडळींनो, आजचा असा होता माझा दिवसभराचा लॉग. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. पक्षी साळुंकी. तर भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.